लाचार होऊन कधी कधी ना जगावे, त्याहून विष गिळुनी त्वरिया मरावे. शिवशी सदृश बनो अतिस्वाभिमानी, संभाजी नाही झुकले यमयातनानी. आज धर्मवीर संभाजीराजे बलिदान मासचा 15वा दिवस. आजच्या या 15व्या श्लोकाचा अर्थ: आपण कोणाही समोर कोणत्याही परिस्थितीत लाचार होऊन जगायचे नाही. ज्याप्रमाणे शंभूराजे आणि कवी कलशांना औरंगजेबाने कुर्निसात करण्यास सांगितला, माझ्या समोर झुकून मुजरा करण्यास सांगितला, पण शंभूराजे शिवरायांचे छावे होते. ते त्या औरंग्यापुढे झुकले नाहीत. तर शंभूराजांचा रुद्रावतार पाहून तो औरंगजेबच राजाच्या समोर गुडघे टेकून बसला. मात्र शंभूराजे आपल्या समोर झुकले नाहीत. ही गोष्ट त्या औरंगजेबाला सहन झाली नाही. त्याने शंभूराजांना आणि कलशांना क्रूर मरण यातना देण्यास सुरुवात केली. त्या मरण यातना पाहून तो यमही थरथरत होता. परंतु तरीही शिवछत्रपतींचे छावे आपले स्वराज्य रक्षणासाठी मागे हटले नाही. कोणाही समोर लाचार न होता झुकले नाही. स्वाभिमानाने मृत्यूस सामोरे गेले. शंभूराजाकडून आपण ही गोष्ट शिकली पाहिजे की आपल्या देव, देश व स्वराज्य धर्माप्रती असणारा आपला स्वाभिमान साक्षात मृत्यू जरी समोर आला तरी सोडायचा नाही. जर कोणी आपणास लाचार होऊन जगण्यास सांगत असेल तर त्याच क्षणी विष गिळून आपण मेले पाहिजे. कारण शिवछत्रपती आणि शंभू छत्रपतींनी आपल्याला सांगितलंय की एखाद्या वेळेस मृत्यूला जवळ करा, पण लाचारी शरणागतीला नाही. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.